आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शनाया बेबी प्लीज फॉर या शांती. मोनिशा 2 मिनिटं दे आम्हाला. आम्ही तुला सगळं समजावून सांगतो. प्लीज 2 मिनिटं दे. हे बघ आम्हाला माहिती अक्षय आता जे काही बोलला त्याने तू शनाया तुम्ही दोघी हर्ट झालात. आय नो. आम्ही माफी मागतो. हात जोडतो आम्ही. मामा श्रेयस तू सांग ना. मोनिशा ती तुझं ऐकेल. मोनिशा आमची चूक आहे ग. आम्ही तुला सांगितलं नाही. माय बेबी इज गोइंग थ्रू टफ टाइम. त्याची मनस्थिती ठीक नाहीये. खूप डिस्टर्ब्ड आहे इमोशनली. ही इज नॉट ओके. बाकी सगळं एक्सप्लेन करू आम्ही नंतर सांगू तुला. पण आता आम्ही त्याला फोर्स नाही करू शकत की त्याने शनायाशी लग्न करायला पाहिजे म्हणून. प्लीज समजून घे. तू पण एक आई आहेस ना. हे बघ आम्ही तुला शब्द दिला. आम्ही आमचा शब्द कधी पडू देणार नाही. आणि ट्रस्ट मी अक्षय आहे ना तो पण आम्हाला खूप मान देतो. आमचा शब्द कधीच पडू देत नाही. ट्रस्ट मी. तुला कळतं ना आम्ही काय बोलतोय. शनाया तुला कळतंय का. मनीषा हात जोडतो आम्ही. तू आमचं ऐक. शनाया बेबी तुझा विश्वास आहे की नाही या शांतीवर. मग प्लीज ऐक ना. आम्ही दिलेला शब्द पाळणार. हे बघ आम्ही ना आंटी मामा काय होतंय? मामा काय होतंय? मामा या तुम्ही बसा. मनीषा त्या थांबतील. लेट मी एक्सप्लेन. शनाया त्रास करून घेऊ नका. मनीषा आय एम सॉरी. तुम्ही बसा. शनाया आय एम सॉरी. सॉरी बेबी. मामा प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. पाणी प्या प्लीज. शांत व्हा तुम्ही. इट्स ओके बेटा. आमच्या नशिबीत जर त्रास असेल तर तू तरी काय करणार अक्षय. जाऊ दे बेटा. आय विल हँडल इट. आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून दे. बेटा आम्हाला तुझ्या मनाचा खूप विचार आहे. आम्ही नाही तुला फोर्स करणार की आम्ही शब्द दिलाय मोनिशाला तू शनायाशी लग्न करावंच लागेल असं आम्ही नाही बोलणार. इट्स ओके. आम्हाला आमचा शब्द किती महत्वाचा आहे ते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती. इट्स ओके. आम्ही दिलेला शब्द पडला तर काही हरकत नाही. इट्स ओके. नाही मामा मी तुमचा शब्द पडू देणार नाही. ट्रस्ट मी. म्हणजे बेटा मी लग्नाला तयार आहे मामा. खरंच. येस मामा. मोनिशा तू ऐकलं काय बोलतोय तो. आंटीला सांग. आंटीला काय 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 बोललास. आय एम सॉरी मोनिशा आंटी. पण मी प्रॉमिस करतो मी शनायाशीच लग्न करेन. सी आय टोल्ड यू ना. आम्ही म्हटलं ना तुला आमचा अक्षय आमचा शब्द कधीच पडू देणार नाही. सी शनाया मी या लग्नाला तयार आहे. हॅपी बेबी. एक मिनिट. आतापर्यंत मी काही बोललो नाही. पण अक्षय तू खरंच मनापासून तयार आहेस. माझ्या इच्छेपेक्षा मम्माची इच्छा महत्वाची.
येस डॅड, मी या लग्नाला तयार आहे. अरविंद काय रे? थँक्यू बेबी, थँक्यू. एक्सक्यूज मी मामा. एक्सक्यूज मी आंटी. मोनिशा, शनाया बेबी, वेलकम टू द फॅमिली. नाही नाही, ते आज गेल्यावर होऊन जाईल काम. गुड मॉर्निंग. मामा, तुम्ही कुठे बाहेर निघालात का? येस डार्लिंग, प्लीज डोंट टेल मी तुम्ही ऑफिसला येत आहेत. माय सन इज ॲब्सोल्युटली राईट. ऑफिसलाच येतोय आम्ही. अगं, आम्ही आता ऑफिसला नाही आलो ना तर आम्हाला वेळ लागेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला काम करायची सवय आहे. थँक्यू. हो मामा, आम्हाला कळतंय, पण मामा तुम्हाला आता आराम करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांचंही तेच म्हणणं आहे. तुम्ही ऑफिसला आलात की पुन्हा तेच स्ट्रेस अँड ऑल. एक मिनिट, आम्ही ऑफिसला नाही गेलो ना तर आम्हाला आणखीन स्ट्रेस होणार आहे. म्हणजे तुमचा आम्हा दोघांवर विश्वासच नाही. आम्ही सगळं नीट हँडल करू असं तुम्हाला वाटतच नाही ना मामा? प्लीज. श्रेयस, आम्हाला आमचीच काळजी वाटते. आम्ही लवकर बऱ्या व्हायला पाहिजे असं वाटतंय ना तुम्हा सगळ्यांना. मग आम्ही जर इथे घरात आराम करत राहिलो, बिछाण्यावरच बसून राहिलो तर आम्ही काय बऱ्या होणार नाही. मामा, नो मम्मा अँड ऑल. आम्ही ऑफिसला येणार आहोत, हे फायनल आहे. अरे वा, खुशखबर आहे. आत्ता ताबडतोब सर्वांना इन्फॉर्म करायला हवंय की आपल्या मॅडम येत आहेत. ते पण ऑफिसला 7 दिवसानंतर. मॅडम, तुम्हाला सांगतो, आपला स्टाफ खूप खुश होईल. एक काम करतो ना, 10 किलो पेड्यांची ऑर्डर्स देऊन टाकतो, है की नाही? पेढ्याने काय होणार आहे? मी तर म्हणतो ना की यशोधरा मॅडमचा सत्कारच करून टाका. काय संजयला? अहो काय सर, तुम्ही किती मस्त आयडिया दिली. एक काम करतो, आता ताबडतोब मी तयारीला लागतो. हा